अमरावतीत बनावट देशी दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अमरावती शहरातील MIDC परिसरात पोलिसांनी छापेमारी केली, ज्यामध्ये बनावट पद्धतीने बनवली जात असलेली देशी दारू कारखाना उद्ध्वस्त केलाय। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। हुबेहूब देशी दारू या कारखान्यात केमिकलच्या साहाय्याने बनवली जायची। देशी दारू सारखं लेबल देखील याला लावलं जायचं। ही बनावट दारू संपूर्ण शहरात विकली जायची। मात्र पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत 3400 बॉटल दारू भरण्याच्या 21 कॅन, बनावट दारू बनवणारे साहित्य असा एकूण 10,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय। त्यामुळे अमरावतीत बनावट दारू विक्रीचा हा प्रकार समोर आलाय। या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक MIDC मध्ये फॅक्टरी आहे, त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला। रीतसर कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे निर्मिती करण्याचा ते आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये पॅकिंग मटेरियल, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा, हे मिळालेलं आहे। आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे मोठ्या प्रमाणात पॅकिंग करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे। तर यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन राजापेठ येथे। त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोहिबिशन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच BNS चे कलमसुद्धा लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये चिटिंग आहे, फोर्जरी आहे आणि 328 जो जुना सेक्शन होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल। याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड होते, कोण याच्यामध्ये विक्री करत होते आणि कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कोणी मदत केलेली आहे, या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।